नमस्कार. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. हे लेक्चर आपलं क्लास 10चं सायन्स पार्ट सेकंडचा जो थर्ड चॅप्टर आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड, त्याचं हे तिसरं लेक्चर होणार आहे. या लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हा पॉईंट पाहणार आहोत. ठीक आहे. आतापर्यंत आपले 2 लेक्चर झाले. लेक्चर नंबर फर्स्ट मध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर पाहिलं, त्याच्यामध्ये 3 टाइप्स पाहिले. त्यानंतर सेकंड लेक्चर मध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर बरोबर हे पाहिलं. याच्यामध्ये आपण त्याचे 5 टाइप पाहिले आणि आता आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलरला सुरुवात करणार आहोत. तर या लेक्चर मध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स या टॉपिककडे पाहणार आहोत. बघा, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर मध्ये महत्त्वाचे 2 पॉइंट आहेत. एक म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट आणि दुसरा म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग. ठीक आहे. तर यामध्ये आजच्या लेक्चर मध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटला डिटेल पाहणार आहोत. त्यानंतरच्या लेक्चर मध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग पाहणार आहोत. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग हा जो पॉइंट आहे हा खूप जास्त मोठा आहे. आपल्याला त्याचे 2 लेक्चर मध्ये त्याला डिवाइड करावा लागेल. मात्र सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट आजच्या लेक्चर मध्ये पूर्णपणे आपला क्लिअर होणार आहे. ठीक आहे. चला, आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. पहा, आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तर हा टॉपिक समजण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्लांट मध्ये म्हणजे झाडांमध्ये जे फ्लावर्स असतात, फूल असतात, त्या फुलाचं स्ट्रक्चर समजून घेणं गरजेचं आहे. फ्लावरचं स्ट्रक्चर समजून घेणं गरजेचं आहे. फ्लावरचं स्ट्रक्चर का समजून घ्यायचं, त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण असं की प्लांट मध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते फ्लावर मध्ये होतं. म्हणजे फ्लावर हा प्लांटचा सेक्शुअल रिप्रोडक्शनचा महत्वाचा युनिट आहे. यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. जर आपल्याला हा जो टॉपिक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हा समजून घ्यायचा असेल तर फ्लावर समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर चला, जास्त वेळ न घालवता आपण याला समजून घेऊया. आता यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर आपण त्याच्या देठापासून सुरुवात करू. आपल्या फुलाला एक देठ असतं, बरोबर आहे. त्या देठाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पेडिसेल. काय म्हणतो? पेडिसेल. येतं लक्षात? इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो पेडिसेल. देठ जो असतो त्याला आपण पेडिसेल म्हणतो. आणि बरोबर देठाच्या वरती पहा, एक पानासारखा भाग असतो. पान असतं, पान. ठीक आहे. ज्या पानाच्या आधारावर वरती फुल असतं ना, त्या पानाला आपण म्हणतो कॅलिक्स. त्या पानाला काय म्हणतो? कॅलिक्स. मात्र ते जे पान आहे ते एकटं नसतं, ते पूर्ण बंचने असतं. 2-3 पानं मिळून ते पान असतं. तर सगळ्यांना आपण कॅलिक्स म्हणतो आणि त्याच्या एका पानाला किंवा त्याच्या मेंबर्सला आपण सेपल्स म्हणतो. येते लक्षात? आणि हे जे सेपल्स असतात ते ग्रीन इन कलरचे असतात, म्हणजे हिरव्या कलरचे असतात कायम. काय नाही, हिरव्याच कलरचे पाहायला मिळतात. बरोबर आहे. मग आपण काय पाहिलं की हा जो पार्ट आहे याला कॅलिक्स म्हणतो आणि कॅलिक्सचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सला आपण काय म्हणतो? सेपल्स म्हणतो. क्लिअर आहे? म्हणजे हा झाला पूर्ण कॅलिक्स आणि याचे जे मेंबर आहे, ठीक आहे, त्याला आपण सेपल्स म्हणणार. त्यानंतर वर जर आलं तर आपल्या लक्षात येतं की इथं या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर हा फुलाचा एक महत्वाचा भाग दिसतो आपल्याला, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण फुलाच्या पाकळ्या म्हणतो. काय म्हणतो? फुलाच्या पाकळ्या. येतं लक्षात? हे पाकळ्या म्हणतो आपण याला. आता जनरली तुम्हाला माहिती जे फुलाच्या पाकळ्या असतात ते वेगवेगळ्या कलरच्या असतात. गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या जर पाहिलं तर ते रेड कलरच्या पाहायला मिळतात आपल्याला. त्यानंतर व्हाईट कलरच्या काही पाकळ्या असतात. म्हणजे वेगवेगळ्या फुलांनुसार त्या पाकळ्यांचा कलर बदलतो. येते लक्षात? काही पिवळ्या कलरचे पाकळ्या असतात, काहींचे लाल कलरचे, काहींचे पिंक कलरचे. येते लक्षात? व्हाईट कलरचा. अशा प्रकारे आता हे जे पाकळ्या आहेत ना, ऍक्च्युली ह्या पाकळ्याचा जो जेवढा पण भाग आहे ना त्यांना आपण कोरोला म्हणतो. त्यांना काय म्हणायचं? कोरोला. आणि कोरोलाचे जे मेंबर्स असतात म्हणजे हेच इंडिव्हिज्युअल पाकळ्या, यांना आपण पेटल्स म्हणतो. पेटल्स वरून पाकळ्या, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. पेटल्स वरून पाकळ्या, हे लक्षात राहू द्या. तर हे काय झालं, टोटल आपला हा जो पार्ट आहे पूर्ण हा काय झाला? कोरोला. आणि कोरोलाचे जे मेंबर्स आहेत, ठीक आहे, त्या मेंबर्सला काय म्हणायचं? पेटल्स. आतापर्यंत 2 महत्वाच्या गोष्टी पाहिल्या. सगळ्यात महत्वाचे पाहिलं की हे जे असतं हा ग्रीन इन कलरचा भाग त्याला कॅलिक्स म्हणायचं. द मेंबर ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड एज अ सेपल्स. आणि याला कोरोला म्हणायचं, यांना कोरोला म्हणायचं. आणि द मेंबर ऑफ कोरोला आर कॉल्ड एज अ पेटल्स. त्यांच्या मेंबरला पेटल्स म्हणायचं. सेपल्स आणि पेटल्स, हे लक्षात राहू द्या. आता हे जे 2 गोष्टी आहेत ना, ह्या डायरेक्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पार्टिसिपेट होत नाही. हे फ्लावरचा महत्वाचे भाग आहेत. हे जे दोघं जण आहे, कॅलिक्स झाला, करोला झाला, हे फ्लावरचे महत्वाचे 2 पार्ट आहेत.
परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी ते गरजेचे नसतात. एकदा लक्षात, ते गरजेचे नसतात. आता हे झालं कॅलिक्स आणि करोला बद्दल. आता येऊ महत्वाच्या आपल्या दोन पार्ट कडे, एक म्हणजे अँड्रोशियम आणि दुसरा म्हणजे गायनोशियम. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर अँड्रोशियमला मेल फ्लावर म्हणले किंवा मेल पार्ट ऑफ फ्लावर. याला आपण असं पण म्हणू शकतो की अँड्रोशियम जो असतो ना तो फुलाचा मेल पार्ट असतो, फ्लावरचा मेल पार्ट. मेल पार्ट समजतो, पुरुषी अवयव असतो. ठीक आहे, फुलाचा पुरुषी अवयव असतो कोण, अँड्रोशियम. आणि अँड्रोशियम मध्ये कोण कोण येतं, अँड्रोशियम मध्ये येतो अँथर आणि फिलामेंट. तुम्ही जर हे पाहिलं ना, हे बघा, हे स्ट्रक्चर आहे ना, हा सगळा काय आहे, हा आहे आपला अँड्रोशियम. हा कोण आहे, आपला अँड्रोशियम आहे. हा पण कोण आहे, अँड्रोशियम आहे. हा पण कोण आहे, अँड्रोशियम आहे. बरोबर आहे. आणि या अँड्रोशियमचा हा जो पार्ट आहे ना, हा वाला, याला म्हणायचं अँथर. आणि हा जो खालचा पार्ट आहे ना, याला म्हणायचं फिलामेंट. याला काय म्हणायचं, फिलामेंट. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. इथं पण पहा, हा पण अँथर आहे, हा अँथर आणि हा फिलामेंट. आणि असा टोटल मिळून हा कोण झाला, अँड्रोशियम. कोण झाला, अँड्रोशियम. क्लिअर आहे. हा झाला मेल पार्ट ऑफ फ्लावर. असाच फिमेल पार्ट ऑफ फ्लावर म्हणजे फ्लावरचा फिमेल पार्ट, फिमेल पार्ट, ज्याला काय म्हणतो आपण, गायनोशियम. अँड्रोशियम हा मेल पार्ट ऑफ फ्लावर आणि गायनोशियम हा फिमेल पार्ट ऑफ फ्लावर. आता गायनोशियम मध्ये काय काय, हा जो मोठा दिसतोय ना तुम्हाला, हा 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 पूर्ण कोण आहे, गायनोशियम आहे. हा पूर्ण कोण आहे, हा गायनोशियम आहे पूर्ण. बरोबर आहे. ते विने सारखा आकार दिसतोय. तर सगळ्यात वरचा भाग असतो स्टिग्मा. हा जो वरचा भाग असतो ना, हा वाला, हा असतो स्टिग्मा. इथून तिथून इथपर्यंत ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिसतं, ती असते स्टाईल. आणि खाली जो गोल भाग दिसतोय तुम्हाला, हा वाला, हा असतो, ही असते ओव्हरी. ठीक आहे, बघा, स्टिग्मा, स्टाईल ही सगळी मोठी आणि हा खालचा कोण, ओव्हरी. क्लिअर इथपर्यंत. बरं, आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिल्या. आपण चार महत्वाचे वल्स म्हणतो आपण त्याला, फ्लावरचे वल्स. फ्लावरचे वल्स. वल्स म्हणजे पार्ट. फ्लावरचे वल्स म्हणजे कोण, पार्ट. सगळ्यात पहिला हा कॅलिक्स 1 नंबर, नंतर पहिला कोरोला 2 नंबर, अँड्रोशियम 3 नंबर आणि गायनोशियम 4 नंबर. क्लिअर आहे. कॅलिक्स पाहिला 1 नंबर, कोरोला पाहिला 2 नंबर, अँड्रोशियम पाहिला 3 नंबर आणि गायनोशियम पाहिला 4 नंबर. यामध्ये पहिला आणि दुसरा बघा 4 आहेत वल्स. मी काय म्हणलं, फ्लावरचे मेन पार्ट किती आहेत, 4, 4 वल्स आहेत. ठीक आहे, 4 वल्स. 4 मधले 2 आहेत ना, हे ऍसेसरी आहेत. ऍसेसरी, ऍसेसरी वल्स आहेत. ऍसेसरीचा अर्थ काय होतो, आता बघा, हा माझा मोबाईल आहे, हा माझा मोबाईल आहे. ठीक आहे. आता या मोबाईलचे ना, हा जो कव्हर आहे ना, याला आपण ऍसेसरी म्हणतो. माहिती ना तुम्हाला, याला काय म्हणतो, ऍसेसरी. बरं, ही जर ऍसेसरी नसेल तर माझा मोबाईल चालणार नाही का, किंवा मी माझ्या मोबाईलला ऑपरेट नाही करू शकत का, करू शकतो. बरोबर आहे. मग हा कव्हर काय फक्त ऍसेसरी आहे, तो इसेन्शियल नाहीये, हा गरजेचा नाहीये. हा नसला तरी सुद्धा माझा मोबाईल वर्क करणार आहे, माझा मोबाईल चालणार आहे. बरोबर आहे. परंतु हा जर असेल तर हा याला काय करेल, प्रोटेक्ट करेल. बरोबर आहे. तर याला म्हणतात ऍसेसरी. तो गरजेचा नाहीये. ठीक आहे, तो नसेल तरी सुद्धा काम होऊ शकतं. तसंच हे जे 2 वर्ल्स आहेत, पहिला आणि दुसरा, कॅलिक्स आणि कोरोला, हे डायरेक्ट, हे दोघ जण डायरेक्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह नसतात. हे नसतील तरी सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार, कारण यांच्या वाचून काहीच राहिलेलं नाही. मग हे दोघ जण ऍसेसरी वर्ल्स आहेत. मग यांचं काम काय, फक्त यांचं काम आहे अँड्रोशियम म्हणजे 3 नंबर आणि 4 नंबरला काय करायचं, संरक्षण द्यायचं, त्यांचं प्रोटेक्शन करायचं. येत्या लक्षात. मग मेन वल कोणते, तर मेन वल हा तिसरा आणि चौथा म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम. म्हणून यांना म्हणतात इसेन्शियल वर्ल्स. काय म्हणतात, इसेन्शियल वर्ल्स. गरजेचे येते, यांच्याशिवाय सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. कारण हा मेल पार्ट ऑफ फ्लावर आहे आणि हा फिमेल पार्ट ऑफ फ्लावर आहे. आणि आपण पाहिले सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बायपॅरेंटल रिप्रोडक्शन असतंय, म्हणजे यामध्ये मेल पाहिजे आणि फिमेल पाहिजे. तर हो, हा आपला फ्लावरचा मेल झाला अँड्रोशियम आणि हा फ्लावरचा फिमेल झाला. हे दोघं जण असतील तर हे दोघं नसले तरी पण काही फरक पडत नाही. म्हणून आपण कॅलिक्स आणि कोरोला म्हणतो ऍसेसरी वर्ल्स आणि अँड्रोशियम आणि गायनोशियमला म्हणतो इसेन्शियल वर्ल्स, कारण त्यांच्याशिवाय रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. येत्या लक्षात. मग आपण कॅलिक्स कोरोला पाहिला, कॅलिक्सच्या मेंबरला सेपल्स म्हणायचं, कोरोलाच्या मेंबर्सला पेटल्स म्हणायचं. अँड्रोशियम हा मेल पार्ट ऑफ फ्लावर आहे. अँड्रोशियम कन्सिस्ट अँथर अँड फिलामेंट. अँड्रोशियम मध्ये काय काय, पूर्ण अँड्रोशियम आहे, याच्यामध्ये काय काय, अँथर आणि फिलामेंट आहे. गायनोशियम इज फिमेल पार्ट ऑफ फ्लावर आणि गायनोशियम कन्सिस्ट स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी.
मला वाटतं ही डायग्राम तुम्हाला क्लिअर झालेली आहे. तर चला आता थोडंसं याच्या पुढे जाऊयात. हे झालं बेसिक स्ट्रक्चर फ्लावरचं. आपल्या बुक मध्ये आपल्याला काय देऊन ठेवलेलं आहे आपण ते पाहूयात आता. ठीक आहे, चला आपण जेव्हा पुढे जातो आता हा इंट्रोडक्शन ऑफ पार्ट ऑफ फ्लावर, याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी मी आत्ताच्याच लेक्चर आत्ताच्याच जस्ट आता मी एक्सप्लेन केलेल्या आहेत, तर डबल होऊ शकतात, पण ठीक आहे. इंट्रोडक्शन ऑफ पार्ट्स ऑफ फ्लावर, फ्लावरच्या पार्ट्सचं इंट्रोडक्शन. ठीक आहे, तर इथं सुरुवात करू आपण. फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. फ्लावर का पाहतोय आपण? कारण फ्लावरच तो एक स्ट्रक्चरल युनिट आहे की ज्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं वनस्पतींमध्ये, म्हणून आपण फ्लावरला पाहतोय, बरोबर आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं इथं की इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल बल्स. आपल्याला माहिती आहे की फ्लावर मध्ये 4 बल्स असतात, 4 पार्ट्स असतात. तर पहिला कॅलिक्स, दुसरा कोरोला, तिसरा अँड्रोशियम आणि गायनोशियम. जस्ट झालंय आपलं, मी काही वेळ नाही घालवत त्याच्यामध्ये जास्त. ठीक आहे, त्यानंतर हा तर कॅलिक्स, सगळ्यात पहिल्यांदा कॅलिक्स पाहू. कॅलिक्स बद्दल काय सांगितलंय? मेंबर ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड एज सेपल्स. माहिती आहे आम्हाला, बरोबर आहे. अँड दे आर ग्रीन कलर, ते सुद्धा माहिती आहे आम्हाला. खालचा जो भाग आहे ना तो देठाच्या वरचा जो सपोर्ट करतो फ्लावरला, त्याबद्दल सांगितले. कॅलिक्सचे जे मेंबर आहेत त्यांना सेपल्स म्हणायचं. अँड दे आर ग्रीन कलर, ते हिरव्या कलरचे असतात ऑलवेज, बरोबर. नंतर कोरोला, कोरोला जे आहेत ना कोरोला, ठीक आहे, त्यांच्या मेंबर्सला आपण काय म्हणतो? पेटल्स, पाकळ्या. त्यांच्याबद्दल सांगितलंय मेंबर ऑफ कोरोला आर कॉल्ड एज पेटल्स, माहिती आहे. अँड दे आर व्हेरियसली कलर्ड, हे वेगवेगळ्या कलरचे असू शकतात. तो व्हाईट कलरचा असू शकतो, रेड कलरचा असू शकतो, येलो कलरचा असू शकतो, पिंक कलरचा असू शकतो. येते लक्षात? तर हे झालं कॅलिक्स आणि कोरोला बद्दल. आलं लक्षात? हा तर बघा इथं पुन्हा एकदा फ्लावर आहे, कॅलिक्स बद्दल सांगितले. कॅलिक्स हा ऍक्सेसरी वल आहे, कोरोला हा सुद्धा ऍक्सेसरी वल आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर अँड्रोशियम आणि गायनोशियमला सांगितले की इसेन्शियल वल्स आहे. हे काय? इसेन्शियल वल. ठीक आहे, अँड्रोशियम आणि गायनोशियम इसेन्शियल वर आहे. माझी आत्ता जस्ट स्पेलिंग चुकली, माझ्या ते लक्षात आलं होतं की इसेन्शियलची स्पेलिंग तुमची या ठिकाणी टी आहे. ठीक आहे, इसेन्शियल टी हा मी त्या ठिकाणी यस लिहिलेला होता. इसेन्शियल वर्ल्स, ठीक आहे. अँड्रोशियम आणि गायनोशियम हे इसेन्शियल आहेत, गरजेचे, यांच्याशिवाय सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. बरं, आता मी इकडे कॅलिक्स पाहिला, कोरोला पाहिला, त्यांचं बेसिक पाहिलं, बरोबर आहे. आता आपण येऊ ऍक्सेसरी वर्ल्स जे आहेत ना, हा त्यांचं हे झालं की कॅलिक्स अँड कोरोला आर कॉल्ड एज ऍक्सेसरी वर्ल्स, त्यांना ऍक्सेसरी वर्ल्स म्हणतात. आणि दे आर नेसेसरी फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर वर्ल्स. त्यांचं काम काय आहे की इनर वर्ल्स जे आहेत म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम, त्यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोणाचं आहे? ऍक्सेसरी वर्ल्सचं आहे, म्हणजे कॅलिक्स आणि कोरोलाचं काम आहे. आता इसेन्शियल वर्ल्स बद्दल काय सांगितलं की अँड्रोशियम आणि गायनोशियम आर कॉल्ड एज इसेन्शियल वर्ल्स. येस, आता पाहिलंय आपण बेसिक मध्ये. अँड दे परफॉर्म फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. आणि हो, हेच दोघं जे आहेत की जे रिप्रोडक्शनचं काम परफॉर्म करतात. येस, आम्हाला हे सुद्धा माहिती आहे. बरं, आधीची माहिती अजून काय देऊन ठेवली पाहू आपण याच्यामध्ये. हा तर आम्हाला सांगितलं की फ्लावर्स बेस्ड ऑन अ प्रेझेन्स ऑफ वर्ल्स. काही फ्लावर असे असतात की त्यांच्या वर्ल्सच्या प्रेझेन्सवर. आता काही फ्लावर असे असतात की ज्या फ्लावर मध्ये आहे ना अँड्रोशियम पण प्रेझेंट आहे, गायनोशियम पण प्रेझेंट आहे. जस्ट आताचा जो फ्लावर पाहिला आपण त्यामध्ये पहा, अँड्रोशियम पण प्रेझेंट होता, गायनोशियम पण प्रेझेंट होता. म्हणजे मेल पार्ट ऑफ फ्लावर पण, मेल पार्ट पण प्रेझेंट होता, फिमेल पार्ट पण प्रेझेंट होता. अशा प्रकारच्या फ्लावरला आपण बायसेक्शुअल फ्लावर म्हणतो. अशा प्रकारच्या फ्लावरला काय म्हणतो आपण? बायसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय? इफ बोथ वर्ल्स अँड्रोशियम आणि गायनोशियम आर प्रेझेंट. जर दोन्ही पण प्रेझेंट आहेत, अँड्रोशियम पण प्रेझेंट आहे, गायनोशियम पण प्रेझेंट आहे, अशा वेळी त्या फ्लावरला आपण काय म्हणतो? बायसेक्शुअल. त्याचं एक्झाम्पल हिबिस्कस, आताच पाहिलं हिबिस्कस. पहा, हिबिस्कस मध्ये इथं हा बाहेरचा भाग काय? हा अँड्रोशियम आहे आणि आतली जी ट्यूब आहे ती काय? गायनोशियम आहे, बरोबर. परंतु काही फ्लावर असे असतात की ज्यांच्यामध्ये एकतर फक्त अँड्रोशियम प्रेझेंट आहे, गायनोशियम नाहीये तिथं, किंवा फक्त गायनोशियम प्रेझेंट आहे, अँड्रोशियम नाहीये. येते लक्षात? म्हणजे एकच वल प्रेझेंट आहे, एकतर अँड्रोशियम प्रेझेंट आहे. जर तो अँड्रोशियम जर असेल तर आपण त्या फ्लावरला म्हणतो मेल फ्लावर, पुरुष फुल म्हणजे पुरुषी फुल. आणि एखादा फ्लावर असा की ज्याच्यामध्ये अँड्रोशियम नाहीये बट गायनोशियम प्रेझेंट आहे, त्याला आपण म्हणतो फिमेल फ्लावर, बरोबर आहे. आणि अशा प्रकारच्या फ्लावरला युनिसेक्शुअल फ्लावर म्हणतात. युनिसेक्शुअल फ्लावर म्हणजे एकच, फक्त इफ एनी वन वल आर प्रेझेंट इन फ्लावर, कोणताही एक वल प्रेझेंट असेल तर युनिसेक्शुअल फ्लावर. तर मेल फ्लावर कोणाला म्हणायचं? इफ ओनली अँड्रोशियम इज प्रेझेंट तर तो मेल फ्लावर. अँड फिमेल फ्लावर कोणाला म्हणायचं? इफ ओनली गायनोशियम इज प्रेझेंट देन त्याचं एक्झाम्पल काय? म्हणजे ते काय? फिमेल फ्लावर. आणि याचं एक्झाम्पल काय आहे? पपया. पपईचं जे झाड असतं ना त्याचे जे फ्लावर्स असतात, ठीक आहे, ते फ्लावर्स हे मेल किंवा फिमेल असू शकतात. म्हणजे त्याचे जे फ्लावर असतात ना
तर त्याच्यामध्ये जर काही फ्लावर असे असतात की ज्याच्यामध्ये फक्त अँड्रोशियम प्रेझेंट आहे तर तो मेल फ्लावर आहे, आणि काही फ्लावर असे असतात की ज्याच्यामध्ये फक्त गायनोशियम प्रेझेंट आहे तर तो झाला फिमेल फ्लावर. येते लक्षात. आणि असा एकच बल प्रेझेंट आहे फ्लावर मध्ये तर याला म्हणतात युनिसेक्शुअल फ्लावर. आणि असा फ्लावर की ज्याच्यामध्ये दोन्ही पण बल्स प्रेझेंट आहे, अँड्रोशियम पण प्रेझेंट आहे, गायनोशियम पण प्रेझेंट आहे, तर अशा प्रकारच्या फ्लावरला आपण बायसेक्शुअल फ्लावर म्हणतो. ठीक आहे, जे की आपण इथं पाहिलं त्याचं एक्झाम्पल हिबिस्कस, युनिसेक्शुअलचं एक्झाम्पल पपया. ओके, आता आपण थोडस दुसऱ्या पॉइंट कडे जाऊयात. दुसरा पॉइंट काय आपला, पेडिसिलेट फ्लावर आणि सेसाइल फ्लावर. पेडिसिलेट फ्लावर कोणाला म्हणायचं आणि सेसाइल फ्लावर कोणाला म्हणायचं? काही जे फ्लावर असतात ना त्यांना देठ असतो पकडायला. हे काय असतं? देठ, सपोर्टला. बरोबर आहे. मेनी फ्लावर हॅव स्टॉक टू सपोर्ट. खूप फ्लावर असे आहेत की ज्यांना एक स्टॉक असतो सपोर्ट साठी, म्हणजे देठ असतो. त्या देठाला म्हणतो आपण पेडिसेल. काय म्हणतो? त्या देठाला पेडिसेल. आता याच्यामध्ये पण पाहिलं. आणि ज्या फ्लावरला पेडिसेल आहे त्या प्रकारच्या फ्लावरला म्हणतात पेडिसिलेट. त्या प्रकारच्या फ्लावरला काय म्हणतात? पेडिसिलेट. आता असे काही फ्लावर असतात की ज्यांना पकडायला देठ नसतं, खाली पकडायला देठ नसतं. देठ नसतं म्हणजे पेडिसेल नसतो. तर अशा प्रकारचे जे फ्लावर असतात त्यांना काय म्हणतात? सेसाइल फ्लावर. विथ स्टॉक वाल्याला पेडिसेल फ्लावर म्हणतात आणि विदाउट स्टॉक वाल्याला सेसाइल फ्लावर म्हणतात. मला वाटतंय हा जो इंट्रोडक्शनरी पार्ट आहे फ्लावरचा तो तुम्हाला समजलेला आहे. ठीक आहे, एकदम फास्ट मध्ये एक गोष्ट पुन्हा सांगतो. कॅलिक्स, करोला हे ऍक्सेसरी बल्स आहेत. कॅलिक्सचे मेंबर जे असतात त्यांना सेपल्स म्हणतात, कोरोलाचे मेंबर्सला पेटल्स म्हणतात. कॅलिक्सचे मेंबर जे असतात ते ग्रीन कलरचे असतात, कोरोलाचे मेंबर हे व्हेरियसली कलरचे असतात. ठीक आहे, यांचं झालं. त्यानंतर मेन कोण आहे? अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियम आणि गायनोशियम असतात. अँड्रोशियम आणि गायनोशियम जे हे इसेन्शियल बल्स आहेत. ठीक आहे, अँड्रोशियम हा मेल पार्ट ऑफ फ्लावर आहे, गायनोशियम हा फिमेल पार्ट ऑफ फ्लावर आहे. अँड्रोशियमचे जे पार्ट असतात किंवा अँड्रोशियमचं जर पाहिलं तर अँथर आणि फिलामेंट. अँड्रोशियम कन्सिस्ट अँथर अँड फिलामेंट, आणि गायनोशियम कन्सिस्ट स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. क्लिअर आहे. आणि याच्यापेक्षा पण अजूनही काही गोष्टी आपण पाहिल्या, पण बेसिक ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता जाऊ पुढं ऍक्च्युअल रिप्रोडक्शन कडे. आता हे फक्त इंट्रोडक्शन होतं. ठीक आहे, फ्लावरचं. यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं हे आतापर्यंत आपण पाहिलेलं नाहीये, हे आता पाहणार आहोत. आता हे पाहण्यासाठी आपल्याला मेन फोकस करायचंय कोणावर? अँड्रोशियमवर आणि गायनोशियमवर. तर बघा इथं अँड्रोशियम आहे, हा वाला अँड्रोशियम आहे. अँड्रोशियमचा हा जो वरचा भाग आहे त्याला म्हणतात अँथर, आणि ही जी बॉडी त्याला म्हणतात फिलामेंट. माहिती आहे, बरोबर. इट इज अ मेल व्हल, हे माहिती आहे. इट्स मेंबर्स आर कॉल्ड एज अ स्टेमन्स. अँड्रोशियमचे जे मेंबर्स आहेत त्यांना स्टेमन्स म्हणून ओळखतात. काय म्हणून ओळखतात? स्टेमन्स. आणि स्टेमन्स कन्सिस्ट अँथर अँड फिलामेंट. आणि माहिती आहे स्टेमन्स कन्सिस्ट अँथर अँड फिलामेंट. अँड्रोशियम झाला. आता गायनोशियम. गायनोशियम इट इज अ फिमेल वर्ल. माहिती आहे आम्हाला की तो फिमेल पार्ट ऑफ फ्लावर आहे. अँड इट्स मेंबर आर कॉल्ड एज कार्पेल्स. त्यांचे जे मेंबर्स आहेत हे वाले मेंबर्स यांना कार्पेल्स म्हणतात. आणि कार्पेल्स कन्सिस्ट स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. कार्पेल्स मध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी हे 3 भाग असतात. क्लिअर आहे. आता माझ्या भाषेमध्ये थोडीशी काही गोष्टी सांगतो मी तुम्हाला. होतं काय माहिती का, या अँथर मध्ये ना पोलन ग्रेन्स असतात. काय असतात? पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स छोटे 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 दाणे टाईप. ठीक आहे, छोटे छोटे जे दाणे असतात ना त्या टाईप पोलन ग्रेन्स असतात. हे जे पोलन ग्रेन्स आहेत ना अँड्रोशियम मधून जातात कुठं? गायनोशियमच्या स्टिग्मावर. अँड्रोशियम मधून हे पोलन ग्रेन्स जातात कुठं? जातात स्टिग्मावर. इथं जो आहे, इथं समजा पोलन ग्रेन्स आहेत याच्यामध्ये, ते उडून कुठं जातात? स्टिग्मावर. आता पुन्हा प्रश्न की ते पोलन ग्रेन्स स्टिग्मा पर्यंत कसं काय जातात? येते लक्षात. आता हे स्टिग्मा पर्यंत जाण्यासाठी एजंट्स असतात, म्हणजे कोणाच्या तरी मार्फत जातात, तसेच जात नाहीत. मग 2 प्रकारचे एजंट्स असतात, बायोटिक एजंट आणि अबायोटिक एजंट. बायोटिक एजंट म्हणजे काय की जर ते पोलन ग्रेन्स एखाद्या इन्सेक्टच्या पायाला चिटकून, एखाद्या फुलपाखराच्या पायाला चिटकून जर इकडे स्टिग्मावर गेले, समजा एखादा फुलपाखरू आहे किंवा एखादा दुसरा इन्सेक्ट आहे, तो अँथरवर आला होता आणि अँथरच्या पायाला, अँथरवर आल्यानंतर त्याच्यावरचे पोलन ग्रेन्स त्याच्या पायाला किंवा अंगाला चिटकले, आणि सेम इन्सेक्ट उडून जर पुन्हा या स्टिग्मावर आला, या ठिकाणी आला, आणि त्याच्या पायाला जे चिकटलेले जे पोलन ग्रेन्स आहेत ते या स्टिग्मावर जर चिटकले, तर हे झालं एजंट आहे. तो एजंट आहे कोण? इन्सेक्ट. हा बायोटिक आहे. बायोटिक म्हणजे जैविक आहे, हा याच्यामध्ये जीव आहे म्हणून बायोटिक एजंट आहे. अबायोटिक एजंट कोणते? उदाहरणार्थ पाण्याच्या मदतीने हे याच्यावरून इकडे आले, तो अबायोटिक एजंट आहे. वॉटर अबायोटिक एजंट आहे. हवेच्या मदतीने हवा आली जोराने आणि अँथरवरचे पोलन ग्रेन्स उडून कुठे आले?
स्टिग्मावर आले तर या ठिकाणी कोणाच्या मार्फत आले, हवेच्या मार्फत आले. मग हा काय अबायोटिक एजंट आहे. येते लक्षात. यांना पॉलिनेटिंग एजंट म्हणायचं. काय म्हणायचं? पॉलिनेटिंग एजंट. मग पॉलिनेटिंग एजंट किती प्रकारचे? 2 प्रकारचे. एक बायोटिक एजंट आणि दुसरा अबायोटिक एजंट. बायोटिक एजंटचं एक्झाम्पल काय? इन्सेक्ट्स. आणि अबायोटिक एजंटचं एक्झाम्पल काय? एअर आणि वॉटर आणि एक्सेट्रा. ठीक आहे. हा, तर एंड्रोशियम पाहिलं, गायनोशियम पाहिलं, हे पाहिलं अँथर मध्ये पोलन ग्रेन्स असतात आणि हे पोलन ग्रेन्स कुठे येतात? स्टिग्मावर येतात. बरोबर आहे. आणि याच प्रोसेसला पॉलिनेशन म्हणतात. या प्रोसेसला काय म्हणतात? पॉलिनेशन. पहा मग इथं वाचा. पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. जे पोलन ग्रेन्स अँथर पासून स्टिग्मा पर्यंत येतात, या प्रोसेसला दिस प्रोसेस किंवा इज कॉल्ड ॲज द पॉलिनेशन. इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. यालाच काय म्हणतात? पॉलिनेशन. आणि या पॉलिनेशनचे एजंट आहेत. पॉलिनेशन्स ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट. जे पॉलिनेशन आहे ते कोणामुळे होतं? अबायोटिक एजंट मुळे होतं. उदाहरणार्थ वाइंड अँड वॉटर आता सांगितलं. किंवा अँड हेच पॉलिनेशन बायोटिक एजंटच्या मदतीने सुद्धा होतं. म्हणजे काय? त्याचं एक्झाम्पल इन्सेक्ट्स. पेपरला क्वेश्चन विचारला जातो, याच्या आधी पण विचारला गेलेला आहे की व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन. एक क्वेश्चन मार्क आणि पुढं व्हॉट आर द टाइप्स ऑफ पॉलिनेटिंग एजंट. म्हणजे पॉलिनेटिंग एजंटचे टाइप सांगा किंवा पॉलिनेटिंग एजंट कोणकोणते ते सांगा. तर मग हा 3 मार्काचा प्रश्न विचारला गेला होता. तर पहिल्यांदा आपल्याला डेफिनेशन लिहायची असते. पॉलिनेशनची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. बरोबर आहे. आणि सेकंड आपल्याला त्याचे जे टाइप्स आहेत किंवा पॉलिनेटिंग एजंटचे टाइप विचारले होते, तर आपण इथे सांगणार देर आर मेनली टू टाइप्स. पहिला लिहिणार आपण अबायोटिक एजंट. खाली लिहिणार एक्झाम्पल वाइंड अँड वॉटर 1 मार्क. नंतर लिहिणार बायोटिक एजंट एक्झाम्पल इन्सेक्ट्स 1 मार्क. याला 1 मार्क, याला 1 मार्क आणि डेफिनेशनला 1 मार्क. अशा प्रकारचा 3 मार्काचा प्रश्न या आधी विचारला गेलेला होता. इझी क्वेश्चन आहे, फक्त कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे, रट्टा नकोय आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर हे जे पोलन ग्रेन्स आहेत जेव्हा या स्टिग्मावर येऊन चिटकतात, ठीक आहे, पोलन ग्रेन्स या ठिकाणी येऊन चिटकतात, तेव्हा पोलन ग्रेन्स आर जर्मिनेट. इथं आल्यानंतर ते जर्मिनेट होतात म्हणजे ऍक्टिव्हेट होतात. हे पोलन ग्रेन्स ऍक्टिव्हेट होतात. आणि हे जेव्हा ऍक्टिव्हेट होतात तर तिथून पुढे पहा, जेव्हा ते ऍक्टिव्हेट होतात तेव्हा एक लॉंग पोलन ट्यूब तयार करतात. जेव्हा या ठिकाणी येतात आणि ते ऍक्टिव्हेट होतात तेव्हा एक लॉंग पोलन ट्यूब तयार करतात. पहा, हा समजा तो पोलन ग्रेन आहे, हा त्या ठिकाणी गेल्यानंतर एक लांब अशी पोलन ट्यूब तयार करतात. आणि त्या पोलन ट्यूब मध्ये 2 कोण असतात? मेल गॅमेट सुद्धा असतात. 2 मेल गॅमेट तयार करतात. आता ही बघा, हा आपला काय गायनोशियम आहे, इथं आपला पोलन ग्रेन आलाय आणि इथून एक लॉंग पोलन ट्यूब तयार झाली. बरोबर आहे. आणि या पोलन ट्यूब मधून पहा, तुम्ही पाहू शकता की हे जे मेल गॅमेट आहे हे वरून स्टिग्मा पासून खाली आलेले आहेत. मग द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. ही जी पोलन ट्यूब आहे ती त्या मेल गॅमेटला कुठे घेऊन येते? खाली घेऊन येते. स्टाईलच्या मदतीने खाली घेऊन येते. खाली म्हणजे कुठे घेऊन येते? ओव्हरी मध्ये घेऊन येते. बरोबर आहे. आता खाली आल्यानंतर या ठिकाणी पोलन ट्यूब जी असते त्यामध्ये मेल गॅमेट आहेत 2, तर ती पोलन ट्यूब बस्ट होते म्हणजे फुटते. आणि ते 2 मेल गॅमेट काय होतात? रिलीज होतात. कुठे रिलीज होणार? ते ओव्हरी मध्ये रिलीज होणार. आणि ओव्हरी मध्ये एम्ब्रियो सॅक असते, त्या ठिकाणी रिलीज होतात, त्या ठिकाणी जातात. मग टिप ऑफ पोलन ट्यूब बस्ट, त्या ठिकाणची जी पोलन ट्यूबची टिप आहे ती बस्ट होते आणि ते 2 मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन एम्ब्रियो सॅक. आणि ते जे 2 मेल गॅमेट आहेत ते त्या एम्ब्रियो सॅक मध्ये रिलीज होतात. आता या 2 मेल गॅमेटचं काय होतं आतमध्ये? आता बघा, मेल गॅमेट इथं पडला, इथून तो पोलन ट्यूबच्या मदतीने खाली आला, इथं आल्यानंतर जी पोलन ट्यूबची जी टिप होती ती बस्ट झाल्यानंतर ते 2 मेल गॅमेट रिलीज झाले. कुठं? ओव्हरी मध्ये एम्ब्रियो सॅक मध्ये रिलीज झाले. त्यामधला एक मेल गॅमेट युनाइट विथ एक सेल. एक मेल गॅमेट काय करतो की त्यामध्ये असलेला जो एक सेल आहे ना, अंडीपेशी, त्याला जाऊन काय करतो? युनाइट करतो, म्हणजे त्याला जाऊन फर्टिलाइज करतो आणि काय तयार करतो? झायगोट. आणि या प्रोसेसला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. आता दुसरा मेल गॅमेट काय करतो? अनदर मेल गॅमेट युनाइट विथ 2 पोलर न्यूक्लियाय अँड एंडोस्पर्म इज फॉर्म. दुसरा मेल गॅमेट काय करतो? 2 पोलर न्यूक्लियाला जाऊन फर्टिलाइज करतो आणि काय तयार करतो? एंडोस्पर्म. आणि त्यापासून झायगोट पासून एम्ब्रियो बनतो अँड ओव्हरी डेव्हलप इनटू फ्रूट अँड सीड्स आर फॉर्म.
आणि त्यानंतर पुढे काय होतं, तिचं झायगोट आहे तो पुढे जाऊन एम्ब्रिओ तयार करतो आणि ती जी ओव्हरी आहे ती फ्रूट मध्ये काय होते, डेव्हलप होते. आणि आपल्याला माहिती फ्रूट मधला जो सीड आहे, म्हणजे जे फ्रूट मधला जो सीड असतो, बी असतं, त्या बी पासून पुन्हा नवीन एका प्लांट्सची उत्पत्ती होऊ शकते. तर अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं प्लांट्स मधलं. इझी आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन, बिलकुल बी अवघड नाहीये. ठीक आहे, आतापर्यंत जे जे पाहिलं आपण त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोरच आहेत, इझी आहेत कन्सेप्ट, फक्त व्यवस्थित राहू द्या, रट्टा मारण्यात अर्थ नाही. ठीक आहे, तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरला.